हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी भारती विराज संतोष सिंह शिंदे, आळेगाव उपासना केंद्र, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मी 2000 सालापासून बापू परिवारात आहे। माझ्या मामांकडे जायची, तिकडे बापूंची स्तोत्र वगैरे उपासना कृपासिंधू वाचण्यामध्ये इतकी बापूंची ओढ लागली। बापू परिवारात आले कधी काही समजलंच नाही। आई वडिलांकडे कृष्णाजी साईंची भक्ती, त्याच्यामुळे बापूंची भक्ती इतकी पटकन झाली ना, काही समजलंच नाही बापूंवय कधी झालो। आज माझा पूर्ण माहेरचा परिवार बापूमय आहे। आणि माझा मी 2015 सालचा अनुभव सांगत आहे। 2015 साली मी बापूंकडे गुरुक्षेत्रमला जाऊन आले। माझं माहेर मुंबईला जोगेश्वरी। प्रत्येक वेळेस आले का बापूंच्या तिकडे जाणं हा आमचा नियमच असायचा। जाऊन आले आणि पुन्हा असं वाटलं आता आपल्याला गावाला जायचं आहे, पण आज उद्या गावाला जायचं तर आज असं अस्वस्थ वाटायचं, असं वाटायचं आपण पुन्हा गुरुक्षेत्रमला गेलं पाहिजे। आईला बोललं आपण जाऊया। आई म्हटली नाही, आता आपल्याला ट्रेनला खूप लेट होणार, गर्दी होणार। म्हटलं नाही, आपण जाऊयाच। मग पुन्हा आम्ही जोगेश्वरीवरून गेलो बांद्र्याला, हॅपी होमला दर्शन वगैरे घेतलं। माझा छोटा मुलगा, तो, मी आणि आई, आणि निघालो। तिथे चप्पल काउंटरचे तिथे थांबलं, पण असं वाटायचं बापू भेटले पाहिजेत। बापूंना भेटण्याची खूप ओढ होती। आणि त्याच दरम्यान तिथे पठण चालू होतं गुरुक्षेत्रमध्ये। बापू आले, एका चेअरवर बसले। मी बापूंना पाहिलं, अरे वा बापू आले, खूप छान वाटलं, आनंद वाटला। आणि मी रस्त्याच्या ह्या साईडला उभी होते, मध्ये रोड वगैरे, आणि त्या ग्रिलमध्ये बापू बसले होते। बापूंनी त्या ग्रिलमधून माझ्याकडे 2 मिनटं असं एकदम पाहिलं, क्षणभर बापूंची माझी एकदम नजर झाली। काय झालं काहीच कळालं नाही। बापूंनी माझ्याकडे पाहिलं 2 मिनटं आणि बापूंनी पुन्हा मान हलवली, काहीतरी बोलले। आणि मला असं वाटलं बापू आपल्याला काहीतरी सांगतात ते। आणि माझ्या त्या शेजारी व्हॉलेंटियर होत्या, त्या म्हटल्या बघा ना, बापूंनी तुम्हाला खूप छान दर्शन दिलं। एवढं झालं, आम्ही थोडा वेळ थांबलो, बापू निघाले। मग पुन्हा बापूंची गाडी ज्या गेटमध्ये जाते ना, तिथं आम्ही गेलो माझ्या मुलाला घेऊन। ते एक बाई होत्या, त्या म्हटल्या अहो ह्या तुमच्या छोट्या मुलाला पुढे करा ना। मी पुढे केलं, बापूंनी त्याच्याकडे पाहिलं, हसले, त्याला आशीर्वाद दिले। आम्ही खूप आनंदी झालो, चला बापू भेटले। पुन्हा आलो घरी, रात्री झोपलं वगैरे। पण दुसऱ्या दिवशी ना मला इकडे घाटकोपरवरला यायचं होतं, 7 वाजेपर्यंत पोचायचं होतं, म्हणून माझा एक भाऊ मला पोचवायला येणार होता। 5 वाजता उठलो मी, नेहमीप्रमाणे माझ्या उपासना वगैरे केल्या, बापूंचा जप वगैरे केला 36 वेळा। बापूंनी त्यावेळेस सांगितलं तुम्ही एक उपासना स्तोत्र घ्या। मी कृपासिंधू साईनाथाईनं हा जप घेतलेला आणि गणपती स्तोत्र ते केलं, गुरुक्षेत्र मंत्र, घोरतकष्टा सारखं बोलत होते, पण माझी मनाची अस्वस्थता काही कमीच होत नव्हती। त्यावेळेस पुन्हा खाली आलो, गाडी स्टार्ट केली, त्याने 2 व्हीलर गाडीवर सोडवला नव्हता, पण काही केलं नाही, गाडी चालूच होत नव्हती। मग चला रिक्षाने जाऊया, रिक्षा पण भेटानी। मग त्या दरम्यान 6, सव्वा 6 झाले। मी पुन्हा वरती गेले, बिल्डिंगच्या घरी गेले आणि बोलले आता चला आपण उदी लावूया, बापूंना नमस्कार करूया। तसं उदी लावली, नमस्कार केला आणि गेले। गाडी स्टार्ट झाली आणि आम्ही तिघे बसलो, पुढे माझा भाऊ, छोटा मुलगा माझा मध्ये, आणि मी मागे। आणि अंधेरीच्या मेट्रोच्या ब्रिजपर्यंत गाडी आली ना, आम्ही तिघे गाडीवरून कसे पडलो काहीच माहीत नाही। आणि मी पडले तर अक्षरशः माझा छोटा मुलगा पुढे, भाऊ, आणि मी पडले तर माझा पूर्ण चेहरा तिकडे पडला होता खाली जमिनीवर। माझा कोपरा आणि गुडघा टेकला होता। आणि मला त्या क्षण असं जाणवलं का मला कोणीतरी असं झेललंय, माझ्या चेहऱ्याला, गुडघ्याला असं गादीसारखं असं जाणवतंय, कशावर तरी आपण पडलोय। काहीच नाही, मी उठले, उभी राहिले, पाहिलं, मला फक्त हाताला आणि पायाला थोडं खरचटलं होतं। आणि त्याच दरम्यान ज्यावेळेस मी पडले, एक 4 व्हीलर गाडी माझ्या अगदी थोड्याशा पायाच्या अंतराजवळ होती। त्या गाडीवाल्याने इतक्या जोरात ब्रेक दाबला, त्या ब्रेकच्या आवाजाने पण मी इतकी घाबरले होते, 2-3 गाड्या एका पाठोपाठ उभ्या राहिल्या। पण मला एवढ्या मोठ्या प्रसंगातून बापूंनी वाचवलं। बापूंना माहिती होतं माझ्या प्रारब्धात काहीतरी घडणार होतं, पण ते माझं प्रारब्ध बापूंनी खूप थोड्याशा याच्यावर घालवलं। बापूंनी खूप मोठ्या अनुभवातून ॲक्सिडेंटमधून मला वाचवलं आणि मला हे जीवनदान दिलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।